बदलापूर गावात राहणाऱ्या 12 वर्षीय चिमुकल्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला असल्याचा एकंदरीत अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्याला मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे. बदलापूर गावात छत्रपती शिवाजी महाराज जो पाडा आहे त्या परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे. बहिणाबाई ही सोसायटी आहे. बहिणाबाई सोसायटीच्या बाजूलाच हा प्रकार घडलेला आहे. हा जो चिमुकला आहे आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या अंगावरती तुम्ही मारहाणीचे निशाण बघत असाल तर एकंदरीत हे मारहाणीचे निशाण जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. त्याला चापटेने सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणात आपण बघत असाल तर बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात अदाखल पत्र गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. हा जो चिमुकला आहे तो याच गल्लीमधून येत होता शाळेतून. जवळपास 10:30 पावणे 11ची वेळ होती आणि याच वेळेमध्ये खरं तर हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे. हा चिमुकला जो आहे तो या गल्लीमधून येत असताना एका माणसानं त्याचा पाठलाग केला असं त्याची माहिती आहे. अशी त्याने माहिती दिलेली आहे की एका माणसाने त्याचा पाठलाग केला. पाठलाग केल्यानंतर त्याला गुंगीचा एक रुमाल सुद्धा नाकावर लावला अशी सुद्धा माहिती या चिमुकल्याने दिलेली आहे. तर नेमकं काय संपूर्ण प्रकार आहे आपण अधिक माहिती या ठिकाणी थांबा एक ठिकाणी थांबा विचारते. बाळा तू किती वाजता शाळेतून येत होता आणि काय नेमकं झालंय काय सांगशील? मी शाळेवरनं 10:30 ते 11च्या दरम्यान येत होते. तेव्हा या सुनसान गल्लीतून येताना एक माणूस समोर उभा होता. तर मी पुढनं गेलो तर तो असा माझ्या पाठून असा गेला आणि मग मला पकडले आणि मग माझ्या तोंडावर रुमाल ताणण्याचा त्यांनी बघितले पण मी त्याचा हात झटकला आणि मग त्यांनी चाकू काढून माझ्या हातावर हे रेषा मारले आहेत एका हत्याराने. साधारण कितीची वेळ होती ती? पावणे 11. पावणे 11ची. आणि कुठून तो तुझा पाठलाग करत होता? पाठलाग नाही, तो तिकडे उभा होता. अच्छा, त्या गल्लीमध्ये उभा होता. हा. कसा दिसत होता तो? त्यांनी लाल कलरचं टी शर्ट आणि एक ब्लॅक मोठी पॅन्ट आणि तोंडाला काळा रुमाल आणि एकदम असा काळासा होता. अच्छा, त्याने केलं काय नंतर? तुला कधी कळालं की तो तुझा पाठलाग करतोय? तुला कधी कळालं तो तुझा पाठलाग करतोय? पाठलाग असं नाही कळालं पण तो माझ्या इकडनं बाजूने गेला की झटकन त्यांनी मला पकडले. अच्छा, कुठे पकडलं त्याने नेमकं तुला पहिला? मला तिकडे ते नाही, तुझ्या शरीराला कुठे हात लावला त्याने पहिले त्यांनी मला असं पूर्ण हात जकडले पण मी एक हात काढून त्याचा रुमाल ताणताना त्याचा हात बाजूला केला. मग त्यांनी माझ्यावर चाकूचा हल्ला केला पण मी त्याला लाथ मारून इकडून पळून गेलो. मग त्यानंतर तो कुठे गेला तुला माहिती आहे की? हा, मी इकडनं सरळ जाऊन शिवाजी पाडावरनं असं घरी गेले. नाही, प्रकार इकडे घडला मग तू असं फिरून का गेलास? प्रकार घराच्या समोरच घडला होता बरोबर? हा. मग तू पुन्हा ह्या मार्गाने जाण्याऐवजी इकडून का नाही आला? नाही, कारण मला सुचले नाही. मी विचार केला तसा जातो मग तसं त्याला चकवा द्यायला येईल असं. तो माणूस नेमका मग नंतर तू जेव्हा त्याला धक्का दिला तो गेला इथून? नाही माहित. मी जेव्हा त्याला मारले तेव्हा तो पडलेला होता पण मी जेव्हा तिकडे जरा लांब गेलो तर तो उठला, जरा उभा राहिला. बाळा, ही लोकवस्ती आहे म्हणजे खूप लोक राहतात बघ आपल्या आजूबाजूला, घरं आहेत खूप. तू आरडाओरडा केला का याच्यामध्ये? हा, केलेला. 2दा आवाज दिला वाचवा वाचवा पण कोण आले नाही. तुझं कोणाशी वाद वगैरे आहे काय शाळेमध्ये वगैरे, तुझे मित्र वगैरे असं काय? नाही, फक्त आहे ते असं बोलण्यासारखं भांडण तसं. बाकी आणि जरा मारण्यासारखं एवढंच. बाकी तुझ्या मित्रांसोबत वाद नाही ना? म्हणजे कोणीतरी तुझा पाठलाग मित्राने केला किंवा काय, किंवा मित्रांमध्ये तुमची भांडणं झाली वगैरे असं काय आहे? नाही, असं वाटत नाही पण असू पण शकतं. अच्छा. तुझा कोणावर संशय? तुला काय वाटतं कोण असं असू शकतं किंवा काय? तू अशी सुद्धा आम्हाला माहिती दिली की तुला काहीतरी रुमालाने त्याने काहीतरी गुंगीचं औषध वगैरे असं काय केलं का त्याने? काय नाही, म्हणजे तो रुमाल माझ्या तोंडावर देत होता पण मी त्याचा हात झटकला म्हणजे असं पकडून असं
बाजूला खेचला. म्हणजे तुला त्याने प्रयत्न केला लावायचा असं. हम्म. अच्छा. मुलाने काय नेमकं घरी आल्यानंतर काय सांगितलं, काय मी काय घरी नेमकं? नव्हते तेव्हा, त्याची आजी होती. त्याने आजीने मला सांगितलं. नंतर मी दुपारी जेव्हा आले तेव्हा मी 4 वाजच्या दरम्यान जाऊन मी NC केली आणि पोलिसांना सगळं सविस्तर सांगितलं आणि त्यांनी लगेच ॲक्शन घेतली. इथे येऊन स्पॉटवर येऊन त्याला पूर्ण सगळं विचारलं. जसं तुम्ही विचारता त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण चौकशी करून पोलिसांनी पण आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि ते पण बोलले की आम्ही पण शोधू. ओके. काय त्यांचा वाटतं पूर्ण कुणाचं support त्याने, आहे. म्हणजे कधी शाळेतून आल्यावर तुम्हाला काही सांगितल्या गोष्टी की नाही, कुणासोबत आई नाही. वाद असं झाले? कोणाशी वाद वगैरे काही नाहीये तसं. फक्त बाकीच्या पॅरेंट्सनी पण सतर्क राहावं. मुलांना एकटं सोडू नये. एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. तुमचा संशय कोणाशी कुणावर? आमचा वाद नाहीये आणि तुमचे कोणावरही संशय कौटुंबिक वाद नाहीये. वगैरे कोणासोबत? कोणाशीच नाही, काहीच नाही. अपहरणाचा प्रयत्न असू शकतो. असं पण नाही काय म्हणू शकत. फक्त सतर्क राहावं सगळ्या पॅरेंट्सनी, बाकी काय नाही. अर्थात आपण बघत असाल तर दीक्षांत हा जवळपास 12 वर्षाचा चिमुकला आहे. शाळेतून घरी येताना हा संपूर्ण प्रकार जो आहे तो झालेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर त्याच्या हातावरती आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा एकंदरीत बरेच निशाण लागल्याचे आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्या माध्यमातून आरोप केले जात आहेत की एकंदरीत हा संपूर्ण प्रकार जो आहे तो याच गल्लीमध्ये घडलेला आहे. खरं तर आता अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत की जर अपहरण करण्यासाठी जर एखाद्याने प्रयत्न केला तर एवढा मोठा माणूस जर अपहरणाचा प्रयत्न करतोय तर दीक्षांतने त्याला चकवा दिला असं त्याचं म्हणणं आहे. या वस्तीमध्ये खरं तर हा संपूर्ण प्रकार झाला असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे खरं तर या प्रकरणानंतर दीक्षांतच्या आईनं आवाहन केलंय की इतरांनी सुद्धा काळजी घ्यावी. खरं तर अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित होते, त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.